सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात आपण करूया टॉप 25 बातम्यांनी। खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतला मंत्री गणेश नाईक यांचा कारपूस समाचार। जास्तच खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवून दाखवावी, मी त्यांच्या समोर उभा राहीन, श्रीकांत शिंदेंचं गणेश नाईक यांना आव्हान। अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये लाच प्रकरणाची मंत्री नरहरी झिरवळ यांनी कठोर पावलं उचलली आहेत। लाच घेत असताना रंगेहात पकडलेल्या लिपिकाच्या विरोधात केवळ चौकशीच नाही तर त्याची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करा, झिरवळांचे आदेश। 20 फेब्रुवारीला राज्यभरामधील सर्व ग्रामपंचायत बंद राहतील। अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जाणार आहे। सरपंच परिषदेकडून ग्रामपंचायती बंद ठेवण्यासह उपोषणाचा देखील इशारा। अकोल्याच्या जवाहरनगर परिसरामध्ये भर रस्त्यामध्ये मुलीची छेडछाड झाल्याचा प्रकार घडलाय। या घटनेचा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। या परिसरामध्ये दामिनी पथकाची गस्त वाढवावी, नागरिकांची मागणी। नागपूरमध्ये खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या 3 वर्षीय मुलाचा मृतदेह नाल्यामध्ये सापडलाय। मोहम्मद कॉकेत नसीर या मुलाचं नाव आहे। या प्रकरणी यशोधरा पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली। रायगडच्या कर्जतमधील पळसदरी डॅम मध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ माजली आहे। कर्जत पोलिसांकडून तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। बांगलादेशामध्ये सत्तांतराची तयारी। 17 फेब्रुवारीला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार। तारिक रहमान घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रादेशिक नेत्यांना शपथविधीचं निमंत्रण। उत्तर प्रदेशातील हापूर इथे सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनीचं अपहरण। संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। विद्यार्थिनी तिच्या 2 मैत्रिणींसह ट्युशनवरून घरी जात असताना ही घटना घडली आहे। अहमदाबादमध्ये कारचा भीषण अपघात। या घटनेमध्ये चालकाचा जागीच मृत्यू झालाय। भरधाव कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडी झाडावरती जाऊन आदळली। मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये फर्निचर आणि प्लास्टिक कारखान्यामध्ये आग लागली। आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत। लागोसहून पोर्ट हारकॉर्टकडे जाणाऱ्या बोईंग 737 या विमानाच्या एका इंजिनमध्ये अचानकपणे स्फोट झाला। या घटनेमध्ये डाव्या इंजिनाचं मोठं नुकसान झालंय, तर बेनिंगमध्ये सुरक्षित लँडिंग केल्यानंतर विमानामधील 80 प्रवासी हे सुखरूप आहेत। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये बलोच लिबरेशन आर्मीकडून 7 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवण्यात आले आहे। सैनिकांचा व्हिडिओ आणि फोटो देखील जारी। बीएलएच्या सदस्यांच्या मुक्ततेची मागणी होते। याआधी देखील बीएलएकडून 7 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस धरत अशाच पद्धतीची मागणी करण्यात आली होती।